करेक्ट आहे. स्ट्रेट लाईन आखल्याच्या नंतर आता आपण मार्किंग कशा करणार ते बघा. सुरुवात म्हणजे इथून आणि शेवट म्हणजे इथून असतं. तर सुरुवातीला इथून मोजायचं, शेवट म्हणजे इथून मोजायचंय. तर हा जो कार्यकर्ता आहे एक्स नावाचा, तो सुरुवातीपासून कितवा आहे? 14वा. तर इथून तो 14वा म्हटलं तर आपण एक मार्किंग करूया, त्याला एक एक्स नाव देऊन टाकूया आणि स्टार्टिंग पासून तो 14व्या रँकला आहे असं इथं नंबर टाका. म्हणजे लक्षात येईल आपल्या. नेक्स्ट, वाय नावाचा कार्यकर्ता शेवटकडून कितवा आहे? 17वा. हा शेवटून 17वा म्हणजे खालून 17वा त्याला दाखवावा लागेल. तर इथं खालून तो 17व्या नंबरला दाखवा, एरो असा खालून दाखवायचा वर येताना. म्हणजे एक्स नावाचा कार्यकर्ता वरतून 14व्या नंबरला आला, वाय नावाचा कार्यकर्ता खालून कितवा आला? 17वा आला. आणि एक लक्षात घ्या, आता या दोघांच्या मध्ये किती माणसे आपल्याला माहिती नाहीये, ते आपल्याला काढायचे. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याने जो प्रश्न विचारला त्याची हिंट काहीतरी लागून जाईल आणि त्यासाठी त्यांनी काहीतरी वेगळं मांडलंय पुढं. काय म्हटलंय? कोणीतरी एक आता नवीन कार्यकर्ता आला, तिसराच. कोण? ए नावाचा. ए हा कार्यकर्ता एक्स आणि वाय यांच्या काय बाबांनो नेमका मधोमध्ये. आता नेमका मधोमध म्हणजे काय माहितीये का? एक्झॅक्टली ऍट द सेंटर. तर ह्या एक्स आणि वायच्या बरोबर मध्ये कशी मार्किंग करा, त्याच्यामध्ये एचं नाव टाकून द्या. झालं डन. जसं एचं नाव टाकलं, लक्षात घ्या, हा दोघांच्या नेमका मधोमध म्हणजे इथं जेवढी लोक तेवढीच लोक इथं पाहिजेत. लोक किती येतात? 48. आता तुम्ही नॉर्मल दिशाज्ञान सारखा विचार करा. हे समजा 48 किलोमीटर आहे, हे 14 किलोमीटर, हे 17 किलोमीटर. हे मधलं कसं काढायचं? 48 मधून ते काय करायचे? दोघं मायनस करायचे. एकदम सिंपल आहे बघा. डायरेक्टली सांगतो एकदा. हे 14 आणि हे 17, हे दोघं मिळवलेले किती आला? 31 आला. आणि जर मी 31 हा 48 टोटल 48 मधून 31 मायनस केला तर आन्सर कधी कितीमध्ये? 17. कसं दाखवतो परत एकदा बघाल, की जर हे टोटल लोक आपण काउंट केली, ही टोटल लोक आहेत 48. किती आहेत? 48. टोटल ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंत 48 लोक आहेत. तुम्ही असं मार्किंग करू शकता बाजूला इथं. परंतु मला मधले लोक किती हे जर काढायचं असेल, इथं मध्ये लोक किती, त्यासाठी काय करणार? 48 मधून मी इकडचे 14 आणि इकडचे किती? 17 हे मायनस करून टाकणार. हे 14 आणि 17 लोक असे एकत्र करून मी इथं मायनस करून दाखवतो तुम्हाला लोकांना. किती येते बघायचं. या 48 मधून जर हे 17 आणि 14 किती आले? 31. हे मायनस केले तर किती राहतं सांगा? 17. चेक करून घ्या. 8 मधून 1 गेला 7 आला, 4 मधून 3 गेले 1 आला, 17 आलं. हे जे 17 लोक आहेत, हे 17 लोक ह्या मधल्या पट्ट्यामध्ये असणार. तुम्ही ते तेवढा हायलाइटरचा पॅच मारून ठेवा. या दोघांच्या मध्ये 17 लोक आहेत. ठीक आहे. ह्या 17 लोकांमध्ये लक्षात ठेवायचं, एक जण हा इथला ए नावाचा कार्यकर्ता गेला. अर्धे इकडं आणि अर्धे इकडं. थोडा विचार करा मग किती किती असतील. एक इकडे गेला तर राहिले 16. 16चे 2 भाग केले किती किती? 8 8. म्हणजे इथं 8 लिहायचं आहे, त्यानंतर इथं 8 लिहायचं आहे. आता टॅली करा बरं सगळ्यांनी. 8 आणि 8 किती आला? 16. आणि हा किती? 17. झालं, संपलं. म्हणजे टोटल लोक होते 48. त्याच्यावरून आपण काढू शकलो की मध्ये 17 लोक असणार आहेत. त्याच्यामध्ये इकडचे 8, इकडचे 8, 8 8 16 आणि हा स्वतः एक 17. आता मुख्य प्रश्न आता वाचूया आपण काय दिलाय त्याने. एक्स आणि ए यांच्या दरम्यान लोक किती? तर एक्स आणि ए यांच्या दरम्यान लोक किती बाबांनो? 8. 8 पर्याय नंबर 3 ला